उरणमध्ये कोपरखैरणे ते उरण ही 31 तर कळंबोली ते उरण 30 व कोपरोली 34 अशा फेऱ्या सुरू होत्या। मात्र आता मगरूर एनएमटी प्रशासन आणि उन्मत्त कर्मचारी वर्ग यांच्या एकाधिकारशाहीमुळे उरणची बस सेवा बंद झाली आहे। त्यामुळे उरणकर जनता कमालीची संतापली आहे। अजूनपर्यंत करोडो रुपये एनएमटीने उरणकरांकडून कमवले, मात्र त्या बदल्यात एनएमटी प्रशासनाने उरणकरांना सवलतीच्या सुविधा अशाच काही दिल्या नाहीत। उलट हद्दीचे कारण सांगून सर्व सुविधा सवलती नवी मुंबईतील प्रवाशांना दिल्या। महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेरील लोकांकडून फक्त पैसा उरपला, त्यांना सवलती दिल्याच नाहीत। याबाबत उरणकर जनतेत चीड असताना एका अपघातामुळे जनतेत उद्रेक झाला। त्यापायी चालक वाहकांच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करून उरणची बस सेवा बंद करण्याचे धाडस एनएमटी प्रशासनाने केले। उरण खोपटे येथे झालेल्या अपघातात एकुलते एका मुलाचा मृत्यू झाल्याने लोक भडकले होते। या अपघाताला निव्वळ बस चालक जबाबदार होता, त्यामुळे लोकांकडून मारहाणीची घटना झाला प्रकार दुर्दैवी होता, त्याबद्दल साऱ्यांनाच खेद आहे। पण या प्रकरणाचे मगरूर एनएमटी प्रशासन आणि उन्मत्त कर्मचारी वर्ग यांनी भांडवल केले। याचा दुसरा अर्थ असा होतो की एनएमटी बसच्या चालकाकडून चूक झाली, त्यांनी अपघात केला, कोणाचा जीव घेतला तरी त्यांना काही बोलायचे नाही, त्यांच्या विरोधात भावना व्यक्त करायच्या नाहीत। उलट त्यांना असे अपघात करण्याची मुभास द्यायची। ज्या घरातील एकुलत्या एक मुलाचा एनएमटीने बसने बळी घेतला, त्या कुटुंबाला एनएमटी प्रशासन आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय न्याय देणार आहे? सध्या उरणच्या गाड्या बंद करून एनएमटी प्रशासनाने झुंडशाहीचे प्रदर्शन केले आहे। अशी झुंडशाही लोकशाहीला घातक आहे। नवी मुंबई शहर वसण्याआधी आणि त्यांची परिवहन सेवा सुरू होण्याआधीपासून उरणकर जनता प्रवास करीत आहे। आज जरी एनएमटीने 30, 31 व 34 बस सेवा बंद केली असली तरी उरणकरांचा नेहमीप्रमाणे प्रवास सुरू आहे। कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही। पैशाची महसुलाची गरज एनएमटीला आहे, त्यामुळेच आपली महानगरपालिका हद्द सोडून एनएमटी बाहेरून महसूल गोळा करीत आहे। अजूनपर्यंत करोडो रुपये उरणकरांकडून कमवले आहेत, मात्र त्यांना सुविधा काहीच दिल्या नाहीत। हिम्मत असेल तर नवी मुंबई महानगर हद्दीबाहेरील एनएमटीच्या सर्वच गाड्या बंद करा, आपल्या हद्दीतच गाड्या चालवा, मस्ती आणि मगरुरी 2 मिनिटात उतरेल। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।